श्री स्वामी समर्थ. तर पहा सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि हॉल वगैरे मस्त आवरून घेतला. तर पहा हॉल सकाळी सकाळी मस्त आवरून घेतला आणि म्हटलं जरा झाडांकडे पाहावं. तर पहा झाडं मस्त छान वाढलेली आहेत. तर पहा मध्ये 1-2 दिवस मी झाडांना एवढं पाणी टाकलं की जास्त पाणी झाल्यामुळं झाडं जळून जायला लागले. पहा कारण की झाडांना जास्त पाणी सहन होत नाही आणि खूप कमी पाणी टाकलं तरी पण ते मरून जातात. तर पहा आज काय झाडांना पाणी वगैरे टाकणार नाही कारण की 2-3 दिवस मी एवढं पाणी टाकत होते की त्याची खालून खालून जे पानं आहेत ते पूर्णपणे सडायला लागलेत. तर पहा आज काय झाडांना पाणी वगैरे टाकत नाही. बाहेर गॅलरीत जी झाडं आहे त्यांनाच फक्त पाणी टाकणार आहे कारण की दिवसभर एवढं ऊन पडतं की त्यांना रोजच्या रोज पाणी टाकावंच लागतंय. पण घरामधले जे इंडोर प्लांट आहेत त्यांना जास्त पाणी झालं की ते लगेच खालचे पानं सडायला लागत आहेत. हा नागिनीच्या पानांचा वेल आहे. किती छान झाला हा वेल. पूर्ण त्याचे पानं मध्ये उन्हाळ्यामध्ये जाऊन दिली होती मागच्या वेळेस, पण आत्ता बघा पुन्हा पाणी टाकून टाकून तो वेल छान झालाय आणि कोरपडही छान झाली. पहा काल सकाळीच गोळा खाल्ला होता आणि आज लगेच सकाळी सकाळी सर्दी झाली. काल दुपारी गोळा खाल्ला आणि आज सकाळी उठले तर एवढी सर्दी झाली की सारख्या शिंका येतात, शिंकाच थांबत नाही आहे. तर पहा गोळा खाल्ला आणि त्याचे दुष्परिणाम तर लगेच आज मला दिसून आले. आणि गॅलरीत तर एवढा आवाज येतोय की विचारूच नका. गॅलरीत 2 मिनटंसुद्धा थांबू वाटत नाही आहे कारण की माझ्या बिल्डिंगच्या शेजारीच एक नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे आणि त्यामुळे एवढा दिवसभर आवाज येतोय की दुपारी थोडा वेळ आराम करावं म्हटलं तरी काही आराम करता येत नाही. सकाळी सकाळी माझ्या पिल्लूला रोज लवकर शाळेत जावं लागते, त्याच्यामुळे त्याला लवकर टिफिन बनवून द्यावं लागते आणि त्याला खाली सोडून येईपर्यंत पहा माझ्या किचन ओट्यावरती किती पसारा होते. सकाळी सकाळी कितीही पसारा नाही करायचा म्हटलं तरी किचन ओट्यावरती पसारा होतेच कारण की सकाळी उठल्यावरती त्याला आंघोळ वगैरे घालायची, त्याला त्याचा टिफिन वगैरे पॅक करायचा, याच्यामध्ये एवढा टाइम जातो की किचन ओट्याकडे बघायलाच भेटत नाही. आणि सकाळी सकाळी पटकन भाजी आणि चपाती करायची म्हटल्यावरती किचन ओटा तर पहा कसा होतोय ते. तर पहा आता त्याला सकाळी शाळेत खाली पार्किंगला वगैरे सोडून आले, तो गेला आणि आता म्हटलं पटकन बाकीचा राहिलेला स्वयंपाक करावा आणि किचन ओटा वगैरे मग साफ झाला की मग काही टेन्शन नाही. पण पहा सकाळी सकाळी किती नाही म्हटलं तरी किचन ओट्यावरती पसारा हा होतोयच. आणि हे पहा हे कलिंगड मी रविवारी बाजारात आणलंय पण ते तसंच पडलंय, अजून अजून कापलं सुद्धा नाहीये ते. आणि पहा 2 ते 3 दिवस झाले ते कलिंगड तसंच पडलंय अजून. म्हटलं आज तरी त्याला कापावा आणि खावा कारण की दीदीची पेपर चालू आहे त्यामुळे ती लवकर शाळेत जाते, दादाही लवकर शाळेत जातोय आणि ते तर कामालाच असतात, त्याच्यामुळे मी एकटीच असते दुपारची घरी. तर दुपारी एकटीसाठी एवढं मोठं कलिंगड कापू पण वाटत नाही आणि आता आज तर ते कापावंच लागणार आहे. नाही तर 2-3 दिवस झाले त्याला ठेवून, नाही तर अजून 1-2 दिवस कापलं नाही तर ते पूर्ण सडून जाईल आणि त्याची टेस्ट पण येणार नाही. म्हटलं आज दुपारी सगळेजण आले की संध्याकाळी 4 वाजता चहाच करायचा नाही, हे कलिंगड मस्त कापूनच खाऊया. पहा डाळ लावली शिजायला आणि म्हटलं आज वरण भात करावं. तर पहा रोज माझ्याकडनं डाळ लावली की कुकर हा असा उतू जातो, काय करावं ते समजतच नाही. जर डाळ शिजत लावली आणि कुकरमधून असं पाणी बाहेर पडू नये याच्यासाठी तुमच्याकडे जर कोणती टिप्स असेल तर प्लीज मला सांगा कारण की माझ्याकडनं हे पहा रोज डाळ उतू जाते, काय करावं ते समजतच नाही.
सकाळी तुम्हाला म्हटलं होतं की कलिंगड आणून 2-3 दिवस झाले, पण मला नाही वाटत आजही काही हे कलिंगड काही कापण्यासाठी मुहूर्त येईल, कारण की दुपारपासून मुलांना म्हणते मी की चला आपण कलिंगड खाऊ कलिंगड खाऊ, पण दोघंही म्हणतायत मला नाही खायचं मला नाही खायचं. आणि त्यांचे पप्पा फर्स्ट शिफ्टला गेले होते, ते 3 वाजता येणार होते, तर म्हटलं ते आल्यानंतर कापूया, पण तेही फर्स्ट शिफ्ट करून सेकंड शिफ्ट करण्यासाठी थांबलेत. आणि आता मी एकटी एवढं कलिंगड कापून काही एकटी खाऊ शकत नाही, त्यामुळे कापू का नको असा विचार चालू आहे. नंतर म्हटलं ते नाही कापलं तर ते सोडून जाईल, म्हटलं त्याला कापावं, आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढं खायचं. आणि थोडंसं म्हटलं आपल्या शेजारच्या मावशींनाही देता येईल, तर चला तर मग आज कलिंगड कापायला मुहूर्त लावूया. हात दाखव इकडे, इकडे मला पटकन हात दाखव आधी, हात दाखव इकडे ये, हात दाखव मला काय. तर पहा संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण केलं, आणि बघा भांडे वगैरे किचन ओटा वगैरे मस्त साफ करून ठेवला. आणि आता म्हटलं थोडं खाली फेऱ्या मारून यावा, म्हणजे जेवण झालं थोडं चाललं की जरा बरं वाटतं. आणि खाली हवा एवढी छान सुटली आहे की म्हटलं जरा पार्किंगला जाऊन 2-3 चकऱ्या मारून याव्यात. आता पण चेन पडली का बसवली का? हात नाही काळे करायच्या चेन पडल्यावरती, सारखे सारखे हात काळे करतोय. खाली आले आणि पहा पार्किंगला तर आमच्या पिलूच्या सायकलची चेन रोजच पडते आणि रोज काळे हात करून घरी येतोय आणि कपड्यांनाही पूर्ण काळे कपडे करून येते. तर आज पहा त्याला जरा ओरडलेच, म्हटलं सारखी सारखी चेन पाडत जाऊ नको. असा सायकल चालवतो की जसा BMW चालवते, एवढ्या जोरात आणि फास्टमध्ये सायकल चालवते. आणि रोडला तेवढ्या गाड्या वगैरे येतात विचारूच नका, आणि भीतीही खूप वाटते गाड्यांची. तर पहा खाली मस्त थंडगार हवा सुटली आहे. जरा जेवण केलं आणि खाली आलं की छान वाटतंय, आणि वरती पटकन जाऊ पण वाटत नाही, एवढी थंडगार मस्त हवा सुटती आहे. आणि म्हटलं आता 2-3 चकऱ्या वगैरे माराव्यात. तर पहा आमच्या इथे मस्त एक गणपतीचं मंडळसुद्धा आहे, तर आज मस्त दरवाजा वगैरे उघडा आहे. म्हटलं छान गणपतीचं दर्शन घ्यावा. आणि गार्डनमध्ये आलो, तर पहा गार्डनमध्ये आल्यानंतर पिलूची सायकलची चक्कर तर चालूच आहे, आणि त्याच्याबरोबर गार्डनमध्ये खूप खेळणे आहेत, तर खेळण्यांवरती इकडून तिकडं खेळतोय. हा होता माझा आजचा डेली ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.